नाही ते कसं होतं तुम्ही बघा, हे रस्त्याची एकदम परिस्थिती बिकट आहे. हे रस्ते कमी आणि खड्डेच जास्त झालेले आहेत रस्त्यात, अशी परिस्थिती झालेली आहे. आता आम्ही ड्रायव्हिंग करतोय, कसा कुठनं गाडी चालवायची हा नुसतं आम्हाला प्रश्नच पडलेला आहे आणि अवघड झालेलं आहे सर्व. हे रस्ते जे कॉन्ट्रॅक्टर लोक जे रस्ते करतात, याला गव्हर्नमेंटने काहीतरी यांच्यावर हे करायला पाहिजे बाबा. रस्त्याचे एका वर्षानं झाले, एका रस्त्याला तर खड्डे पडत राहिले. शासनाचा एवढा पैसा तुम्ही पुढे ते फुकट घालवताय ना, मग ते व्यवस्थित करायला पाहिजे ना. आणि कसं काय करायचं, काय चालवायचे कशा, गाडी चालूच नाही अशी परिस्थिती झालेली आहे रस्त्याला. हल्ली रस्त्याला हा जर रस्ता बघाल ना, तर 1-2 वर्ष बी नाही आले रस्ता करून. आणि यांची जर अशी परिस्थिती होत असेल रस्ते, तर वाईट आहे ना, परिस्थिती बिकट आहे. अपघात होत आहेत? अपघात होतात. अपघात हल्ली 2 दिवसापूर्वी ती गुरव म्हणून सोनवाडीतली महिला होती. ती पाठीमागे बसली आणि ती केव्हा पडली आणि ती म्हणजे जागेवर मेली. तिला कोल्हापूरला सुद्धा नेलं. बिचारी हकनाक मेली ना हो. या रस्त्यामुळे, ह्याच्यामुळे, खड्ड्यामुळे ती बिचारी हकनाक मेली ना त्यामुळे. पण अशी परिस्थिती बिकट आहे. शासनाने विचार करावा याचा, की रस्त्याचं अवघड परिस्थिती आहे सगळी. माझं नाव मंगेश कदम. सध्या वैभववाडी फोंडे रोडची अवस्था काय म्हणजे खूपच बिकट आहे. आता गेले 4 दिवसापूर्वी एक महिला इथे बाईकवरून पडून मृत्युमुखी पडलेली आहे सध्या वैभववाडी आदिवासी मंदिरच्या समोर. तर हे खड्डे या सरकारने किंवा इतर ठेकेदारांनी लक्ष देऊन वेळेत वेळ भरून घ्यावी ही आमची विनंती आहे.